नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका क्रमांक 79 याचा आपण सोल्युशन पाहत आहोत. प्रत्येक पेपर आज तुम्हाला अगोदर दिला जातो आणि संध्याकाळी या पेपरचं सोल्युशन आपण घेतलं जातं. तर सर्वांना आवाज पहा क्लिअर येतो आहे का? आणि महत्वाचं चित्र व्यवस्थित क्लिअर दिसत आहे का पहा. सर्वांनी शेअर करा, लाईक करा. ओके. मागे कोण बसलेत रे? ते कोण इकडे रेकर इथे जागा आहे, इथे इथे मध्ये बस. सरळ बस रे साहिल, सरळ बस. मी सरळ खाली पाठवे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका क्रमांक 79 पहिला प्रश्न. प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी आपण बारकाईने समजून घेतो आहोत आणि या प्रश्नाचे कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे तो विचार आपण समजून घेत आहोत. पहा या ठिकाणी उभी रेषा आहे, त्याला 2 पाकळ्या जोडलेल्या आहेत. त्या पाकळ्यांचे आकार जर पाहिले तर या ठिकाणी एक वर्तुळ 2 भाग करून त्या ठिकाणी जोडलेला आहे. या ठिकाणी वेगळा आकार आहे. त्या उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4 वेगळी आकृती ओळखा. चला पुढे दुसरा प्रश्न. उत्तर माझ्या अगोदर टाकत चला तुम्ही. ओके. वर्तुळ आहे त्यामध्ये स्टार आहे, चौकोन आहे त्यात वर्तुळ आहे त्यामध्ये स्टार आहे, चौकोन आहे वर्तुळ आहे त्यामध्ये चौकोन आहे, वर्तुळ आहे त्यामध्ये त्रिकोण आहे. कोणतं वेगळं निघेल का? निघेल 2. एकात एक 2 आकृत्या सर्वत्र आहेत, तिथे एकात एक 3 आकृत्या आहेत आणि या 2 आकृत्या एकमेकाला चिकटून आहेत. तिथे 2 आकृत्या चौकोनाला वर्तुळ चिकटून नाहीये आणि 3 आकृत्या दिले म्हणून वेगळ्या दिले पर्याय क्रमांक 2. चला पुढे कोणता प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी एक रेष आहे त्याला दुसरी रेष जोडलेली आहे आणि या ठिकाणी जो अँगल होतोय किंवा या ठिकाणी जर पाहिला या ठिकाणी एकत्र आलेल्या याला जर नाव दिलं तर 3 रेषा एकत्र आलेल्या आहेत. तिथे 3 रेषा एकत्र आलेल्या. या ठिकाणी जर पाहिलं तर काय होतं? 3 मोठ्या आणि 1 छोटी म्हणजे 4 रेषा एकत्र आलेल्या आहेत. या ठिकाणी 3 रेषा एकत्र आलेल्या. तर वेगळा कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी चौकोन आहे त्यामध्ये एक कोन दाखवलेला आहे, एका बाजूवरती एक रेष दाखवलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला. चौकोन सर्वत्रच आहे, त्यामध्ये एक कोन दाखवलेला सर्वत्रच आहे. आता ही जी रेष दाखवलेली आहे ही चौकोनाच्या आतमध्ये आहे, चौकोनाच्या कर्णावरती दिलेली रेषा आणि या ठिकाणची रेषा आहे ती चौकोनाच्या बाजूवरती. म्हणजे उत्तर निघणारे वेगळं पर्याय क्रमांक 1. हा नाही ना, हा टिकत नाही. हा टिकवा ह्याची मिस्टेक आहे, छाटण्याची मिस्टेक आहे. या छाटणे हे काय टिकता नाही आहे तुझे हे फोटोची किंवा छाटताना ती झालेली मिस्टेक आहे. ती काही एवढं त्या टिपका महत्वाचा नाही. बघा पुढे प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय? प्रश्न क्रमांक 5 काय असेल नाही म्हणजे आपल्याला प्रश्न जरी दिसला नाही तर आपण ओळखतो एवढं आपली तयारी झाली. या प्रश्न कोणता आहे? तर या ठिकाणी तंतोतंत डाव्या बाजूला बरोबरचं चिन्ह इथे आहे, इथे आहे. आता या ठिकाणी मोठ्या भागामध्ये डाव्या बाजूला बरोबरचं चिन्ह नाहीये, इथं उजव्या बाजूला आहे. आता उजव्या बाजूला ते फिरवूनही असू शकतं. तंतोतंत सेम टू सेम आहे का हे बघायचं, नंतर आपल्याला ते बदलायचं. तर मग पहिल्या पर्याय मग 3 करतो. नंतर पहा वरच्या बाजूला अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे, इथे अधिकचं चिन्ह आहे. खालच्या बाजूला गुणिलेचं चिन्ह आहे, इथं अधिकचं चिन्ह आहे. इथं अधिकचं चिन्ह पाहिजे गुणिलेचं आहे
आणि इथं गुणिले पाहिजे तर अधिक आहे, मग पहिला पर्याय पाहिजे. तर दुसरा आणि चौथा याच्यामध्ये जर चिन्ह ठरवली, जर ही केली, तर आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्या ठिकाणी दुसरा सेम टू सेम जुळतो आहे. सेम टू सेम जुळत असेल पण फिरवून बघायचे काही कारण नाही. जर जुळत नसेल, हे जर जुळलं नाही तर काही वेळा 5% मध्ये असे प्रश्न येतात की ती फिरवून आकृती दिलेली असते. चला पुढील प्रश्न. मागे काय चाललंय रे तुझं? तू काय करतोय रे? दादा उठ तू तिथला. हा उठ. चव्हाण चव्हाण ये इकडे पुढं. इथे आहे पुढं. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. तंतोतंत आकृती आहे. क्रॉसला समोरासमोर भरलेले गोल आहे. तिथे सोपं बघायला असतं. त्याच्यावरून जर पाहिलं तर समोरासमोर क्रॉसला पाहिजे ते या पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. केवळ एक सगळं पाहायचं ते पाहताना काय करायचं, एक गोष्ट पाहिजे, दोन गोष्टी एकत्र पाहू शकतो आपण. समोरासमोर क्रॉसला पाहिलं तर वरून उजव्या कोपऱ्यातलं भरलेले आहे आणि खाली डाव्या कोपऱ्यातलं भरलेले आहे. अशा पद्धतीने क्रॉसला भरलेले गोल टिपके जर पाहिले तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 7. याच्यामध्ये सेम टू सेम पाहतो आपण. जो आकार आहे त्यामध्ये वरच्या भागामध्ये अधिक चिन्ह आहे ते आणि ते फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये एवढे सोपे देखील येतात प्रश्न. असं काही खूप अवघडच असतं असं लिहिलंय. चला पुढे. आता या ठिकाणी पहा, सेम टू सेम पाहायला अशी आकृती कुठे दिसते का? तंतोतंत आहे. पहा आपल्याला पाहत होता आपण तंतोतंत. तंतोतंत कुठेही नाही. मग आकृती ही काय केलेली? बिहार देखील लक्ष द्या. आता या ठिकाणी 3 रेषा आहे. 3 रेषा सर्वत्र आहे. नदीच्या 3 रेषा आहेत. या ठिकाणी हा वीर त्या रेषांना आलेला आहे. अरे या रेषाला इथं वीर आलेला आहे का? 2 आले. हा पर्याय कठीण. इथं विहाकार होतो का? नाही होत. या ठिकाणी उलटा होते, या ठिकाणी उलटा होते. आता पहिला आणि दुसरा कट झाला. पहिला तिसरा आणि चौथा. आता याच्यामध्ये पहा बरं बारकाईनं. तिसरा आणि चौथ्यामध्ये कोणता येईल? पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी हे उलटा दिलेला, आपल्याला उलटा नको आहे तो या पद्धतीनं केला पाहिजे. तर 9वा प्रश्न काय आहे? प्रश्न दिलेला नाहीये, तुम्ही ओळखायचा आहे. काय प्रश्न आहे? आकृती पूर्ण काय? आकृती पूर्ण. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे? पहिल्या तर तिसऱ्यामध्ये म्हणजे आरशातला आहे, हे पाण्यातील आहे. याचा आरशातलं पहा तो याचं पाण्यातलं पहा. बघितलं तर वरचे 2 त्रिकोण आहे, बाण आहे, या दिशेला पाहिजे. त्यामुळे या दिशेला बाण याच्यावरून पहिला कट होईल, तिसरा कट होईल, चौथा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 10. त्या ठिकाणी पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे? आरशातल्या. पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यात. म्हणजे हे प्रश्न आरसा आणि पाण्याशी निगडीत बरेचसे असतात. बुद्धिमत्ता हा विषय आरसा, पाणी, घड्याळाच्या दिशेने फिरणे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणे, या 4 गोष्टी भोवती फिरतात. चला त्या ठिकाणी जर आकृती पूर्ण करायची म्हटलं तर या ठिकाणी चौकोन येणार आहे. कोणत्या कोपऱ्यामध्ये पाहिजे? आपल्याला वरच्या कोपऱ्यामध्ये. या ठिकाणी चौकोन येणारा असा आकार इथे नाही. या ठिकाणी पाहिजे तो नाही. या ठिकाणी पाहिजे आहे, या ठिकाणी नको, या ठिकाणी पाहिजे. आकार जर पाहिला वर्तुळाचा किंवा वर्तुळाच्या आकारावर पाहिलं तर आपल्याला पर्याय कळत होता. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 11. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी प्रश्नाकृती पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातला आहे, तर पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्यात, दुसऱ्या तर चौथ्यामध्ये पाण्यात, तिसऱ्या तर चौथ्यामध्ये आरशातला. या ठिकाणी पाहिला तर हा गोल पूर्ण होणार. या गोलावरनं कोणताही पर्याय कट होत नाही. 4ही ठिकाणी गोल आहे. नंतर ही जी रेषा आहे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये, या कोपऱ्यामध्ये या कोपऱ्या पण जाणार. कोपऱ्यापासून पाहिजे रेषा. 4ही पर्यायामध्ये कोपऱ्यापासून रेषा. नंतरची दुसरी रेषा आहे त्याला पॅरलल इथे आलेली आहे आणि पॅरलल दुसरीकडे सर्वत्रच आहे. आता ही तिरकी रेषा आहे, ही कोपऱ्यापासून मधल्या रेषेपर्यंत पाहिजे. कोपऱ्यामध्ये मधल्या रेषेपर्यंत आहे. इथे रेषेपर्यंत मध्ये नाहीये, इथे खाली नाहीये, इथं मध्ये नाही. पहिला, दुसरा आणि तिसरा चौथ्यामध्ये किती रेष?
नाही. त्यामुळे त्या रेषेवर बघितले तर उत्तर निघते. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक ए. चला पुढे प्रश्न क्रमांक 12. प्रत्येक प्रश्न एक वेगळं आव्हान घेऊन येत असतो. पहा पहिल्या ते दुसऱ्यामध्ये काय आहे का? दुसऱ्या ते तिसऱ्यामध्ये काय आहे? आहे तशी ती. आणि ती जर आपण म्हणलं की 180 अंश फिरवली म्हणलं तर 180 अंश फिरवली म्हणलं तर तरी काय की याचं पाण्यातलं होणार नाही. पाण्यातलं होईल का? पाण्यातलं याचं पाण्यामध्ये काढलं ते उचलून इथं मांडलं तर जमतंय का? जमतंय. याचं पाण्यामध्ये काढलं तर इथं याचा बाण इथे येणार आहे. तो आहे. याचं पाण्यातलं काढलं इथं ठेवलं तरी चालेल. याचं पाण्यातलं काढलं इथं ठेवलं तरी चालू शकतं. इथं पर्याय कट पद्धत वापरणं आहोत खूप गरजेचं. 180 अंशातलं फिरवलं म्हणलं तरी मान्य होतं. पाण्यातलं म्हणलं तरी मान्य होतं. मग अशा वेळेस काय करायचं? कारण या आकृतीत अशी आहे कुठलाही पर्याय एक एका ठिकाणी या पद्धतीने किंवा एका अँगलने विचार करून चालणार नाही. मी तर पर्याय कट पद्धत योग्य. या ठिकाणी पाहिजे की या दोघांमध्ये सारखेपणा या दोघांमध्ये सारखेपणा असेल. एक बाण विरुद्ध हे दोन्ही बाण आहेत एका दिशेला गेलेले. कसे गेले? एक खाली गेलाय तर दुसरा वर गेला. म्हणजे दोन्ही बाण कसे विरुद्ध दिशेने. आणि वाय सारखा बाण आहे. वाय सारखा बाण वरनं कोणता पर्याय कट होतोय? एक कट होतोय. दोन पण कट होतोय का? हा बाण कुठे पाहिजे? मध्ये. मध्यभागी आहे का इथं? म्हणजे हा कट होते. आता राहिला कोणता? 3 आणि 4. आता तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायला सोपं जाईल. 3 आणि 4 मध्ये उत्तरापर्यंत पोहोचायला आता अवघड नाही. आता बघा बरं 3 आणि 4 मधला फरक काय? सरळ आहे. आपल्याला कशी लागेल सरळ म्हणजे कोणताही पर्याय. मग आता काय 4 कसं म्हणून जोडावं तुम्ही? आहे तशी उचलून मांडली तर आहे तशी उचलून मांडली चालेल. मी तर आरशातले येते का? पाण्यातले येते का? आहे तशी उचलून उत्तरावर नाही आपल्याला अंदाज करावा लागतो. म्हणजे आपण अगोदर म्हणलं 180 अंशात फिरवली पाण्यातलं केलं ती उचलून मांडली तर तसं नाही. चला पुढे पहिल्या म्हणजे आता काय प्रश्न असेल? 13वा प्रश्न म्हणजे वेगळा प्रश्न आहे. मालिका पूर्ण करा. पाय या ठिकाणी वरचा बाण फक्त पाहिला एकच बाण. इथे वरती बाण आहे तो बाण खाली गेला. दिशा त्याची सरळ होती ती विरुद्ध. पुन्हा वरती गेला पुन्हा कुठे येणार आहे? खाली. म्हणजे केवळ मी टोक बघतोय. आधी काय बदल झाले पाहिजे. टोक असणारा बाण वर आहे टोक असणारा बाण खाली. टोक असणारा वर टोक असणारा खाली. म्हणजे इकडे टोक असणारा कोणता त्याच्यावर कोणते पर्याय कट होते? पहिला आणि तिसरा. याच्यामध्ये बाणाची टोक जी आहेत या पद्धतीने पाहिजे होती 2 आणि 4 साठी. पहिला आणि तिसरा कट झाला. आता 2च पर्याय राहिले. याच्यात फरक काय हो? इथं बाण आहे इथं गोल आहे. आता बघ प्रश्नाकडे जाऊ. गोल असणारा बाण कुठे आहे? खाली. गोल असणारा आता कोणतरी उत्तर पर्याय क्रमांक 6. सरळ बसतो का तू? जमतंय का तुला सरळ बसायला? सरळ म्हणजे सरळ सरळ खाली करा सरळ बस. पुढील प्रश्न पहा. 1 नंबर 2 3 4 1 2 3 4 5 4 5 वाटला. ओके. आता हा एक पुढे सरला 1 2 3 4 5 6. इथं 4 पर्यंत होते इथं 5 पर्यंत 6 पर्यंत इथं किती बसतो? 7 पर्यंत. त्याच्यावर कोणते पर्याय कट होते? पहिला तिसरा चौथा. म्हणजे पहिल्या 4 पर्यंत दुसऱ्या 5 पर्यंत तिसऱ्या 6 पर्यंत म्हणजे 7 पर्यंत. 7 पर्यंत पहिला तिसरा चौथा पर्याय कट होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी पहा. मालिका पूर्ण करा. आता एका गोष्टीवर लक्ष द्या. तो टिपका आहे अर्ध्या भागामध्ये असणारा रंगवलेला टिपका कुठे आहे? खाली आहे. कुठे आहे? डाव्या बाजूला आहे. कुठे आहे? वर आहे. आता कुठे असणार आहे? खाली असणार आहे. किती लक्ष आहे आपलं?
उजव्या बाजूला. मग उजव्या बाजूला टिपका त्याच्यानुसार पहा. उजव्या बाजूला टिपका आपल्याला पाहिजे. उजव्या बाजूला टिपका असणारा पर्याय याच्यानुसार आपल्याला पाहणं तर गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला बारकाईनं बघायची. आता उजव्या बाजूला टिपका याच्यामध्ये आहे का? नाही. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे पण आहे. राहिले कोणते? 2 आणि 3. फरक काय आहे 2 आणि 3 मध्ये? 2 आणि अधिकचं चिन्ह. याच्या जागा फक्त एका चिन्हावरती लक्ष केंद्रित करा. पण या ठिकाणी पाहिलं घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर अगोदर काय येतं? गोल येतं, नंतर अधिकचं चिन्ह. पुढे गेलं गोल येतं, नंतर अधिक चिन्ह. गोल येतं, नंतर अगोदर काय आलं पाहिजे? गोल, नंतर घड्याळाच्या दिशेने. मग इथं पहा घड्याळाच्या दिशेने पाहिजे. इथं काय येईल? अगोदर अधिक, नंतर गोल. इथं गोल, नंतर अधिक चिन्ह. कोणतंही उत्तर? पर्याय क्रमांक 3. आता हे असं मी सांगितलं की त्याला म्हणेल सर एवढं कशाला? हे वरच्या भागात आहे, हे पहिल्या उजव्या बाजूला आहे, हे डाव्या बाजूला आहे, म्हणजे खाली आहे म्हणजे डाव्या बाजूला पाहिजे, डाव्या बाजूला. आणि मग त्याच्यामध्ये काय हे बघितलं आपण, हे फिरलं व हे इथं आधीचं चिन्ह एका वस्तूला गोलावरची केलं. गोल कुठल्या ह्याच्यात आहे? डाव्या बाजूला वर. गोल कुठे आहे? उजव्या बाजूला वर. गोल कुठे आहे? उजव्या बाजूला खाली. गोल कुठे येणार? डाव्या बाजूला खाली. डाव्या बाजूला खाली कुठं गोल आहे? पर्याय क्रमांक 3. असं बघितलं तरी काही चुकीचं नाही. मी वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. हो 90 अंशांमध्ये तेच मी एक रोड बघितला पाहिजे. आता या ठिकाणी या ठिकाणी मालिका एका काडीकडे लक्ष द्या. काडी कुठं आहे? वरच्या बाजूला. इथे उजव्या बाजूला. इथे खाली. इथं डाव्या बाजूला. मग डाव्या बाजूला त्याच्यावरनं 1 नंबर आणि 3 नंबर. आता काडीचं टोक पहा. काडीचं टोक पुढे आहे, मागे रेषे. काडीचं टोक पुढे, मागे रेषे. टोक पुढे, मागे रेषे. टोक पुढे, मागे रेषे. त्यामुळे कोणतं येणारे पर्याय? पर्याय 2 का 4 येणारे? 4 येणारे. टोक पुढे मागे हे. थांब गडबड. तर हे बारकाईनं बघणं गरजेचं. एका गोष्टीवरती बारकाईनं बघणं गरजेचं असतं. या ठिकाणी टोक आहे, नंतर पुढं आहे आणि मागे. आपल्याला मागे पाहिजे किंवा पाहिलं हे फिरतंय. या ठिकाणी फिरलं असं झालं, पुन्हा फिरलं असं झालं, म्हणजे असं फिरणार आहे. आणि इकडे वरती टोके खाली. हे पर्याय क्रमांक 4. बाणामध्ये बघितलं, बाण देखील पाहिल्याचं. बाण डाव्या बाजूला जातो, वर जातो, उजव्या बाजूला जातो, खाली येणारा बाण. पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 17. काय असेल इथं? प्रश्न क्रमांक मालिका आहे का? काय समजा प्रश्न? पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध. पहिल्याचं दुसरं काय झालं? आरशात. याचं आरशात. इकडे जो गोल आहे तो इकडल्या बाजूला. या गोलावरनं 2, 3, 4 चुकीची उत्तर येणार. पर्याय क्रमांक 1. आता इथं तुम्ही पर्याय क्रमांक 1 म्हणजे तसं म्हणायचं तर नियमानुसार ही जी रेष आहे ना इकडे आतमध्ये पाहिजे होती. ही रेष आहे ती कुठे पाहिजे होती? आतमध्ये पाहिजे होती. यांचं काय म्हणणं आहे बघा. मी विचार कसा लावला यांचा आरशात मान्य. आरशातलं म्हणलं तर ही जी रेष आहे ती या बाजूला पाहिजे होती. आता सोन काय म्हणतो पहा, पहिला आणि तिसरं सेम टू सेम आहे. दुसरा आणि चौथं सेम टू सेम पाहिजे. दुसरा आणि चौथ्या मध्ये फरक सेम टू सेम मध्ये इथं फक्त बाणाच्या ठिकाणी गोल आहे. बाण होता तिथं काय केला? गोल आहे. बाकी वरचं हे तर सेम आहे. तसं याचं म्हणत की हे इथं सेम येणार फक्त बाणाच्या ठिकाणी गोल येणार आहे. काय चुकीचा विचार आहे का? बरोबर आहे. म्हणजे हे पाण्यातलं जमत नाहीये. पाण्यातलं जर म्हणलं असतं तर याचं पाण्यातलं प्रतिबिंब या बाजूला पाहिजे होती रेष. त्याच्यावर या पाण्यात कोणता पर्याय ते जुळत नाही. सगळं पाण्यातलं घेतलं. पहिला तिसऱ्याचा संबंध जोडलेला तो जास्त योग्य आहे. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने विचार करणं अपेक्षित आहे. चला पुढील प्रश्न.
प्रश्न क्रमांक 18. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळं आव्हान घेऊन येतो. चला इथे काय आहे, 2 भाग केले होते. किती भाग झाले होते ते? या वर्तुळाचे भाग किती झाले? 8. इथं 2 भाग केले त्याचे किती होतील? 8 भाग. कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2. असंही डायरेक्ट उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकता. चला पुढे पहा. पहिले तर दुसऱ्यामध्ये काय होईल? पाण्यातलं जमतंय? पाण्यातलं जमतंय का त्याचं? पाण्यातलं असं येईल बाण? पाण्यातला बाण असा येणार आहे का तो? नाही. आरशातलं नाही. पाण्यातलं नाही, आरशातलं नाही म्हणजे काय? हा बोला मोरे बोला. 180 अंशातनं फिरवली ही आकृती. इथं 180 अंशातून फिरवली म्हणजे आहे तशीच काढा. गोलाच्या जागेवरती बाण घ्या, बाणाच्या जागेवर गोल. ही 180 अंशातनं फिरवा, आहे तशी राहणार आहे. फक्त गोल आहे तिथं, बाण आहे तिथं, गोल. कोणताही पर्याय गोल. म्हणजे हे पण विचार आन्सर पाण्यातलं फक्त नाही, 180 अंशाचा पण बघावं लागतं. एक क्वचित 5% प्रश्नाला येतं. चला पुढे. किती आहे? कोणती आहे आकृती? किती रेषा आहेत? कोणती आकृती? किती रेषा पाहिजे? नाही 4 इथं. का नाही चालणार आहे? चिकटलेल्या आहे. चिकटलेल्या नको आहे. इथंही चिकटलेल्या आहे, इथेही चिकटलेली. त्याला उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. ओके गुड. छान. आणि आपल्याला जसं अपेक्षित आहे तशा पद्धतीने विचार मांडला. हा हे बोला. बोराटे कुठे? हे कुठे गेले? इथं बसले ते. हा बोला. हा तुम्ही सांगा कोणतं येईल उत्तर? हा तुम्हीच. पर्याय क्रमांक इतर का तुम्ही हे सांगत आहे? 3 उत्तर ना? काय हा आकार आहे वर्तुळ आहे. म्हणजे इथला आकार कसा असणार आहे? वक्र असणार आहे. वक्र पाहिजे आपल्याला. हे वक्र आहे का? हे वक्र आहे का? आता हे दोन्हीकडे वक्र आहे. तिसरा आणि दुसरा आणि चौथा. वक्र कोणीकडे पाहिजे? बाहेरच्या बाजूला. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चुकला होता ना, म्हणून तर तुम्हाला सांगितलं. तुम्हाला विचारण्यामागे कारण तेच होतं. त्या टाईपच्या प्रश्नाला तुम्ही चुकला. तुम्ही माझ्या किती लक्षात आहे पहा. कोणत्या प्रकारचा प्रश्न कधी चुकलं होतं. चला पुढे. यामध्ये बसणारा आकार पहा. इथे चौकोनी आकार आहे आणि मग इथे बाहेर त्रिकोणी असे बाहेर गेले ते, मग इथं उभी सरळ रेषा. हा बसून आता फक्त एवढ्याच बसेल. चालेल का? आता सर्व चालणार आहे का? हा आकार आहे का कुठे? उत्तर येणार आहे. म्हणजे हे बघ उत्तर आपल्याला दिसतंय सर, आम्हाला हे उत्तर येते, पण हे का चुकीचं हे मला पटवून द्यायचं. तिथं वेळ घालवायचा आहे आपल्याला. जरी उत्तर येत असेल तर आपला पेपर जर आपण तुमच्या या गतीनं जर सोडवला तर 1 ते सव्वा तासामध्ये पेपर बनणार. आपल्याला पेपर सोडवण्यासाठी 2 तास वेळ. हे 2 तास कंपल्सरी तुम्हाला वेळ मिळालाच पाहिजे. आता मी तो वापरला पाहिजे. मग वापरायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे प्रत्येक पर्याय का चुकीचा हे मनाला पटवून द्यावं लागणार. मग तसं जर केलं तर तुमचा वेळ नाही तर तुमचा 1 तासात पेपर होईल. करायचं काय? एक झोप काढायची का? सुटले झोप काढायची का? नाही ना. मग तिथं झोप काय काढाय? तुम्हाला काय पेपर घेणार नाही. तुम्हाला माझा पेपर झाला द्या, घ्या पेपर, मी चाललो घरी. तुम्हाला बाहेर सोडलं जाणार नाही. चला पुढे प्रश्न. आता या ठिकाणी सरळ वाढवली वर्ण येणार आहे. तर कोणता आकार होईल? काटकोन. म्हणजे काटकोन त्रिकोण पाहिजे. काटकोन त्रिकोण नसणारे कोणकोणते पर्याय? दुसरा आणि तिसरा. याचे लघुकोन त्रिकोण आहे. दुसरा आणि तिसरा पर्याय करता येईल. आता राहिला पहिला आणि चौथा. सरळ बसवायचा बसणारा असेल तर क्वचित प्रसंगी फिरवून येतं. मी इथं फिरवून आहे का? सरळ बसणारा आकार चालतोय का? बसणारा आकार चालतोय. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. ओके गुड. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी खूप काही विचार करायला लावतो. पाया ठिकाणी तिरकी रेष, ही तिरकी रेष म्हणजे व्ही सारखा आकार आहे का? इथं असा बसवणार सरळ म्हणलं तर आकार आहे का?
इथं इथं आहे, इथं लगेच उत्तर निघालं. मग सगळ्या गोष्टी बघायच्या. क्वचित प्रसंगी फिरवूनही असतो हे पण समजून घ्यायचं आपल्याला. त्या ठिकाणी व्ही सारखा आकार आहे, नंतर उभी रेष आहे, त्यात ते कात जाणारा भाग आहे, ते जोडलं तर सरळ जुळणार आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. हा देखील म्हणजे इथं देखील असे देखील आकार फिरवून दिलेले असू शकतात, आपल्याला आलेले आहे. चला पुढील प्रश्न. प्रत्येक प्रश्न इथं आपल्याला तो प्रत्येक प्रश्न का पर्याय चुकीचे ही जर सवय लावली तर आपल्या वेळेचा सदुपयोग होणार. टी बी ए टी याचा अर्थ या टीच या ठिकाणीच येणार. त्या टी वर कोणता पर्याय कट होतो का? नाही. आता नंतर एचा अर्षामध्ये जसं तसं इकडून 1 नंबर इकडून 1 नंबर 2 नंबरला ए पाहिजे, त्याच्यावरून दुसरा पर्याय कट या ठिकाणी ए पाहिजे तिथं बी दिले. तिसरा एक कट का होणार? पाण्याचा दिले. मी राहिला कोणता पर्याय? चौथा. काय फरक आहे रे? पहिले बी मध्ये बी आहे कसा आहे की बीच आरसा कोणता येईल उत्तर? 4. ओके ओके ओके. बी वरनं फक्त मी डायरेक्ट बी वरनं बघितलं. इकडून डावीकडून ते 2 नंबर आहे, उजवीकडनं 2 नंबर येणार आहे याच्यावर. असं काय तुम्हाला असं मी म्हणलं का? नाही नाही असंच बघितलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट उत्तरावरती गेला तर माझी काय अडचण नाहीये. फक्त प्रत्येक प्रश्न मनाला पटवून द्यायचा. मार्क जाणारे कुणाचे? बरोबर का नाही? कुणाचे मार्क जाणार? माझे जाणार आहे नाही. चला मांजराचं पान, त्या मांजराच्या चेहऱ्यावरनं बघितलं तरी सगळे पर्याय कट होतात. 3, 4 तर बघित कट होते, पण पाया चेहऱ्याचा आकार बघितला तर दोन्ही कट होते. तरी पर्याय क्रमांक. चला पुढे प्रश्न क्रमांक 27. याच्यामध्ये याचा आरशाचा प्रतिबिंब पाहिल्या लक्षात हा हे पाय तो या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं ते आहे. चला पुढे त्या ठिकाणी याचा आरशातलं प्रतिबिंब आर्क या ठिकाणी आर येणार. या आरचं आरशातलं प्रतिबिंब असं असेल का? नाही. असं असं नाही. असं आर वरनं बघितलं तर कोणते पर्याय होत आहे? पहिला आणि तिसरा. आता दुसरा आणि चौथा फरक आहे पीचा आरशाचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 4. म्हणजे पीचं पाहिलं तर उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये येत आहे. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये पहा थोडस आकृती हे करा, झूम करा ना तुम्ही. काय एकच प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे ना एका वेळेस. हा काय अडचण आहे? हा पूर्ण स्क्रीनवरती तिथं व्यवस्थित दिसतोय ना. पहा या ठिकाणी खालून वर घडी घातली, घडी इकडे घातली, पुन्हा खालून वर घडी घातली आणि इथं टिपकात आपल्याला इथं चौकोनाचा भाग टाकतो. जेव्हा ही आकृती उघडेल तेव्हा याचं पाण्याचं प्रतिबिंब म्हणजे हा चौकोन काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. हा टिपका इथे येणार. इथे 2 टिपक्यांमध्ये चौकोन. कोणत्या कोणत्या पर्यायामध्ये? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये. नाही लक्षात आलं? हा आकार बघा. हा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे? टिपका आणि इथं हा भाग त्याच्यावरनं पाहिला की ज्या पद्धतीनं हा पाहिजे भाग तसा तो इथं टिपका आणि इथे काय उभी रेषा आहे आणि रेषा या ठिकाणी आहे का तो भाग? या पर्याय या ठिकाणी टिपका आहे का? नाही. जर हे चौकोन पाहिला तर कसा पाहिजे? या बाजूला समांतर ही बाजू, वरच्या बाजूला समांतर ही बाजू, अशा पद्धतीचा आहे का इथे? नाही. दुसरा आणि तिसरा लगेच कट होणार. आता तिसरा पहिला आणि चौथ्यामध्ये बघितल्यानंतर लक्षात येते पहिला टिपका नाहीये, याचं खाली आरशातलं नाहीये, तर पाण्याचं नाहीये, त्यामुळे तोही पर्याय कट होणार आहे. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट पुढील प्रश्न पहा. घडी चौकोनी कागद आहे, कोणावर बसणार आहे चौकोन, इकडून घडी घातली खालून वर घडी. आता हा या ठिकाणी सगळे चौकोन या पद्धतीनं. आता ही प्रश्नाकृती ज्या भागामध्ये आहे या भागामध्ये 3 टिपके कोणकोणत्या आकृतीमध्ये आहे पहा. त्याच्यामध्ये पहा 3 टिपके आहेत का?
या ठिकाणी पहा तीन ठिपके आहेत का? आहेत म्हणू शकतो आपण. ठीक आहे, असू द्या थोडस. या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही. म्हणजे पहिल्या चौथा आणि पहिला कट होईल. आता या ठिकाणी बघितलं तर याचं पाण्यातलं आरशातलं बघितलं तर याचं पाण्यातलं बघितलं हे तीन खाली तीन आणि तीन सहा होती. सहाच्या इकडं सहा होती 12. हे 12 आहे. तर बघा किती आहे? 4 4 8 आणि हे 4 12 आहे. या ठिकाणी बघितलं तर 12 आहे. आता त्याची दिशा आणि आकार जर पाहिले तर हे 2 कट होते. उत्तर येणारे पण आहे कमाल 3. टिपक्याच्या संख्येवर देखील करता येतं बघा. सगळं येतं आपल्याला, त्याला काय नाही सांगता येतं सगळं. आपण पेपरला बसलो तर एकमेकाला सगळं सांगू शकतो. बरोबर का नाही इंदरकर? सगळं सांगता येत आहे का नाही आपल्याला? पण आपल्याला चाललंय कशासाठी? बरोबर का नाही मोरे? आता खालून वर गडी घातली, इकडून गडी इथे घातली, टिंब टाकताय कापलेला आहे. इकडे उघडली एक आहे ती 2 होते. खाली उघडली या दोघांचं इथे 2. किती होणार आहे? 4. आता त्याची जागा कुठं आहे हो? मध्यभागी. इथे मध्यभागी आहे का? आहे तर मध्यभागी नाही तर मध्यभागी आहे का? नाही तर नाही. जागेवर बघितलं तर उत्तर पर्याय कोणाल हे येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 32. प्रत्येक प्रश्न बारकाईला आपल्याला करणं गरजेचं आहे. खालून गडी घातली, इकडे गडी घातली. आता या ठिकाणी कापलेला आता इथं तिरका कट का मारला, इथे तिरका कट मार. हा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे? हा कापलेला आकार मी इथं जर अशी गडी केली तर येईल. आकार कापलेला असा कुठं आहे? वरती पण मी खाली पण. अरे या ठिकाणी पहा, वरती कापलेला आहे, खाली कापलेला. इथे वरती कापलाय, खाली कापलेला आहे का त्रिकोण? नाही. इथं जिथं पाहिले तिथं नाही, इथं नाही. केवळ तो आकार पाहिला तर उत्तर त्याच्यावर आपल्याला जात आहे. ते उत्तर पाहिजे प्रमाण 1 नाही. लक्षात आलं तर काय हरकत नाहीये. याची जेव्हा तुम्ही गडी उघडाल आरशातलं करणार तेव्हा तो आकार जो जुळणार आहे तो आकार बरोबर पर्याय क्रमांक 1 मध्ये जुळतो. चला पुढे तुकडे जुळवायचे. किती तुकडे आहेत? 4 तुकडे. कसल्या आकाराचे तुकड्यांचे? तुकड्यांचे आकार कसे आहेत? 2 आहे ते. एक आयत आहे, एक चौकोन आहे, 2 त्रिकोण आहे. या प्रत्येक आकाराकडे पण आपल्याला बघायचं. पहिला तुकडे किती आहेत? 4 तुकड्यावर कोणता कट होतोय? इथे 4 तुकडे आहेत, इथे 4 आहेत, इथे 4 आहेत, इथे 4 आहेत. कोणताही कट होत नाही. आयत पहा, आयताचा आकार आहे काय? याच्यात आहे का आयत? आहे. यात आहे का आयत? आहे. यात आहे का? आहे. सगळीकडे आहे. आता हा चौकोन पहा, त्याची एक बाजू तिरकी आहे. असला चौकोन आहे का याच्यात? त्रिकोण सॉरी तिरकी असणारा चौकोन आहे का? आहे या ठिकाणी. तसला चौकोन आहे का? नाही. गाबर एक यात आहे का? आहे. यात आहे का? आहे. मग आता पाहिले त्रिकोण पाहिजे. फक्त पर्याय 2 कट झालाय. आता त्रिकोणामध्ये पहा, एक त्रिकोण एवढा मोठी बाजू त्याची आहे की ह्या कापलेला भाग कितपर्यंत येते एवढी मोठी बाजू पाहिजे. समोर ही बाजू एकरूप आहे. समोर आहे विशाल कोण त्रिकोण. अशा पद्धती हा त्रिकोण तितका मोठा आहे. इथे आहे का? आहे. इथे नाही, याचा कट केलाय. या ठिकाणी आहे का? आहे. या ठिकाणी आहे का? त्या पद्धतीने त्रिकोण नाही. इथं जे आहे ते दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. हा एक पर्याय करतो. 2 आणि 4 कट झाला. आता राहिला कोणता? 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये फरक काय आहे हो? 1 आणि 3 मधला फरक काय आहे? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक इथं फरक दिसतो. हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याची उंची बघा आणि या काटकोन त्रिकोणाची उंची बघा. कोणता येईल? पर्याय क्रमांक 3 मध्ये की हा त्रिकोण लहान आहे, इतका उंच नाहीये. जेवढा उंच पाहिजे तेवढा तो त्रिकोण उंच नाही. किंवा हा जो त्रिकोण पाहिला की याच्या बाजू पाहिल्या ना, या दोन या एकरूप आहे. इथं वाटतंय तो ही बाजू आणि ही बाजू एकरूप, ही लहान वाटते ही मोठी वाटते. तसं इथं वाटतंय का? इथेही तसं वाटतं.
की या त्रिकोणावरून आपल्याला वेगळं काढावं लागते. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. म्हणजे थोडस कन्फ्युजन असणारी तो प्रश्न एखादा असतो आणि असे प्रश्न मार्काची गुणवत्ता यादी लावतात. पहा इथं एक चौकोन आहे, चौरस आहे. हा मोठा त्रिकोण आहे, हे दोन काटकोन त्रिकोण आहे. त्यातला एक त्रिकोण काटकोन आहे. इथं 4 तुकडे आहेत. तुकडे किती आहेत? 4 आहे. चार आहे, या 4 आहे, या 4. त्रिकोण तुकड्यावर कोणतं निघत. चौकोन पहा, या चौरस यात आहे, यात आहे. आता या चौरसामध्ये रेष आहे, जे दोन त्रिकोण जोडले. चौरस आहे का मग याच्यात? नाही. या चौरस आहे का? आहे. 3 नंबरचा पर्याय कळला. नंतर हे पहा, काटकोन त्रिकोण आहे. तिथे दोन एकत्र जोडले तर चौरस होऊ शकतो. असे दोन काटकोन त्रिकोण आहेत का? हे दोन्ही नाही, हे लहान आकाराचे इथं या ठिकाणी दिलेले मोठ्या आकाराचे. त्यामुळे इथं नाही, तिथं आहे. आता इथं हा पर्यंत इथे आहे. नंतर हा त्रिकोण पहा, हा त्रिकोण या ठिकाणी बसवलेला आहे, हा त्रिकोण या ठिकाणी बसवलेला आहे. जास्त योग्य कोणती येतं? आणि या त्रिकोणाची बाजू ही जी एवढी सेम आहे. दोन योग्य का 4 योग्य? 4 का नाही? सुयोग्य आकृती नाही. आकृती बरोबर आहे, ही फक्त खाली जोडला आहे, तो वरती जोडला की आकृती तयार करते. याच्यावर हात त्रिकोण काढून खाली जोडला की आकृती तयार करते. आकृत्या बरोबर आहे. मग या आणि याच्यामध्ये जास्त योग्य कोणता? ही सुयोग्य आकृती आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 2. असे काय उभा करता येणार नाही. कसं आहे, आपल्याला घरी जर एखाद्या अशी रचना करायची म्हटलं तर मग रचना करता येणार नाही, पडेल. तर इथे तुकडे पहा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. सगळीकडे 4 4 4 4 तुकडे आहेत. तुकड्यावर कोणता निघत नाही. आता यातले तुकडे त्रिकोणाचे पहा, हे दोन मोठे त्रिकोण आहेत, दोन छोटे त्रिकोण आहेत. यामध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, हा एक काटकोन त्रिकोण आहे का? याच्यामध्ये इथं मोठे दोन काटकोन त्रिकोण या ठिकाणी एक दिसतोय. दुसरा त्याला तुकडा जोडला तर हा आकार त्याच्यामध्ये नाही. आता इथे पहा, एक काटकोन त्रिकोण इथे जोडला, दुसरा इथे जोडला, हा आहे तो इथे जोडला, हा त्रिकोण आहे तो इथे जोडला, आणि हे बारके दोन त्रिकोण इथे जोडले आहे. आता या ठिकाणी पहा, हे दोन मोठे त्रिकोण आहेत. एवढे मोठे त्रिकोण नाही आहे, ते लहान आहे. जेवढे बारके पाहिजे तेवढे बारके हे नाहीये, मोठे. या ठिकाणी जर पाहिलं तर आकृती जुळत नाही. छोटे त्रिकोण आहेत ते म्हणले तर ते वेगळे येते, हे काटकोन त्रिकोण म्हणले तर ते पण या ठिकाणी जुळत नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 36. यांना किती तुकडे द्या? 4. एक काटकोन त्रिकोण आहे, हे दोन लघुकोन त्रिकोण आहे, एक चौकोन आहे. चौकोन लक्ष द्या. आता तुकडे 4 तुकड्यावर इथं 4 तुकडे आहेत, 4 तुकडे आहेत, 4 तुकडे आहेत, 4 तुकडे आहेत. आता एका आकृतीवर लक्ष देऊया. चौकोन आहे का याच्यात? त्या पद्धतीचा चौकोन आहे का याच्यात? आहे चौकोन, पण ज्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीचा तो त्याच्या समोरासमोर बाजू समांतर आहे असं इथं नाही. या पद्धतीने चौकोन आहे का याच्यात? 4 त्रिकोण त्याच्यामध्ये आहे का चौकोन? 4 त्रिकोण. त्यावर तिसरा आणि चौथा कट झाला. दुसरा देखील आपल्याला ज्या पद्धतीचा चौकोन पाहिजे तो नाहीये. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 37. आता या ठिकाणी स्वस्तिक आपल्याला बघायचं. स्वस्तिकला उभी आणि आडवी रेष, उभी आहे आडवी आहे, त्याला वरती स्वस्तिकचा आकार आहे का? इथे उभी आहे आडवी आहे, स्वस्तिकचा आकार आहे. या ठिकाणी इथे उभी आहे आडवी, त्याला स्वस्तिकचा आकार उभी आडवी, याला स्वस्तिकचा वरती आहे. इथं आहे का? नाही. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 38वा प्रश्न. त्या ठिकाणी हा 20 सारखा आता
इथं जर उभी रेष मारली त्याचे दोन सारखे भाग होतात, असा व्ही पाहिजे. तर या ठिकाणी व्ही होतो एवढा मोठा, लाडव्या रेषावरती आहे. या ठिकाणचा व्ही आहे पण तो इथं उभे समरेषेने सममित आहे का? नाही. म्हणजे हा व्ही या ठिकाणी तिरका आहे, चालेल का तिरका व्ही? नाही. आता या ठिकाणी व्ही आहे, चालेल का व्ही? नाही. इथं व्ही चालेल का? नाही. इथं व्ही असा नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक. चला पुढे प्रश्न क्रमांक 39. यश आकार पाहिजे. उभ्या दोन रेषा पॅरलल, त्याला आडवी रेष. उभ्या दोन रेषा पॅरलल आहे का इथं? नाही. इथं पहा, आडव्या दोन रेषा पॅरलल आहेत, त्याला रेष जी आपण फिरवून म्हणलं तर जमीन. तिथे पहा, उभ्या दोन रेषा त्याला आडवी रेष आहे. इथं उभ्या दोन रेषा त्याला आडवी रेषा आहे का? समांतर रेषा नाही. त्यामुळे हा पर्याय कट होईल, पहिला कट. आता 2 आणि 3 मध्ये, 2 आणि 3 मध्ये ही आकृती फिरवून दिली आणि या ठिकाणी सरळ दिली. मग सरळ सरळ असताना फिरवूनची बघायची का? उत्तर कोणतं येईल? जर पर्याय क्रमांक 3 दिला नसता तर मग आपण कोणता लिहिला असता? पर्याय क्रमांक 2 लिहिला. चला पुढे. आता या ठिकाणी हा भाग भाग, आडवी रेषा, तिरकी रेषा, ही सरळ आणि ही तिरकी. आडवी रेषा जिथं 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 बघा, इथं आडवी रेषा त्याला तिरकी रेषा पाहिजे. नाही. इथं आडवी रेषा तिरकी रेषा, ही उभी रेषा, पण याला ही तिरकी रेषा ही जोडणारी आहे का? नाही. इथं पहा कुठं आडवी रेषा येते, इथे आडवी रेषा तिरकी रेषा, पुन्हा त्याला सरळ नाही. इथं आडव्या रेषेला तिरकी रेषा नाही, इथं आडव्या रेषेला तिरकी रेषा, उभी रेषा, त्याला ही संपूर्ण या इथून पाहिजे जोडलेली तिरकी आहे का? अशी तिरकी नाही. इथं पहा आडवी रेषा, त्याला तिरकी रेषा पाहिजे आणि अशा तिरकी रेषा कुठंच दिलेल्या नाही. इथे पहा आडवी रेषा, तिरकी रेषा, उभी रेषा आणि ही तिरकी रेषा जुळते का इथं? बघा, या कोपऱ्यामधून आलेली ही तिरकी रेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा आणि उभी रेषा. पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला पुढे. गणित सुरू होते. क्या क्या तुम्ही एकत्र वाटले? एका माणसाने यम चे 18% बरोबर 450 तर यम बरोबर किती? 41वा प्रश्न आहे. यम चे 18% बरोबर 450. आता गणिती भाषेत मांडणी करू. चे म्हणजे काय असतं? यम गुणिले 18% म्हणजे 18% म्हणजे 100 बरोबर 450. यमला मोकळा करायचा आहे, यमला मोकळा करायचा आहे. आता यमला मोकळा करूया. यमला हे 100 भागिले तिकडे गेले तर या 450 चा गुणिले 100 आणि यमला 18 गुणिले तिकडे पाठवले तर भागिले. त्याला काही करेक्शन चालू पेपर मध्ये नाही काय. 9 संक्षिप्त करून 9 × 18 9 5 पंचावरती 0 0 2 लावलं तर 25 × 50 25 × 100 25 हे 2 शून्य मांडून टाकले 25 1 25 तर काय येणार आहे 2500.
2500च्या 18% म्हणजे 450 येतात. चला पुढे 42वा प्रश्न. हा पर्याय वापरून बी येणार की, पर्याय वापरून कशाला आपल्याला सोडवताच आलं पाहिजे ना. तर आपण एका माणसाने 4 रुपयाला 1 नग आंबा या दराने 120 आंबे खरेदी केले. यातील 20 आंबे सडलेले किंवा नासलेले निघाले. त्याने बाकीचे सर्व आंबे 10 रुपयांना 10 आंब्यांना 48 रुपये या दराने विकले. या व्यवहारात त्याला किती नफा किंवा तोटा झाला? 4 रुपयाला 1 नग या दराने 120 आंबे तुम्ही खरेदी केले, म्हणजे एकूण पैसे तुमचे किती गेले रे? 120 रुपयाने 4 रुपयाला 1 आंबा 120 आंबे खरेदी केले तर 480 रुपये. ही कसली किंमत येणार आहे? आता तुमच्या दुकानमध्ये आणले, त्या विकत असताना तुमच्या असं लक्षात आलं की याचे काय आंबे खराब झाले. खराब आंबे तू कोण घेईल का गिराईक? नाही. 20 आंबे सडले किंवा नासले ते टाकून द्यावे, ते काय कोणी खाऊ शकत नाही. म्हणजे यातले तुमच्याकडे आंबे किती? 100 ग्राम. आणि हे आंबे काय दराने विकले तुम्ही? 10 आंब्यांना 48 रुपये. 10 आंब्यांना 48 रुपये. मग या 100 आंब्यांना किती होतील रे? मांडणी काय होईल? 10 आंबे 48 रुपयाला विकले तर 100 आंब्याची किंमत x बरोबर 100 गुणिले 48 भागिले 10. 1 शून्याला 1 शून्य गेला. 48 गुणिले 10 केलं तर 480 रुपये. कसली किंमत आली? खरेदी करण्यासाठी किती पैसे गेले होते त्याचे? 480. विकल्यानंतर किती मिळाले? किती रुपये नफा झाला, तोटा झाला? नफा पण नाही आणि तोटा पण नाही. 480 खर्च केले होते, त्याला 480 मिळाले. जेवढे खर्च झाले तेवढे पैसे मिळाले, त्यामुळे त्याचा काही नुकसान झालेलं नाही किंवा फायदा पण झालेला नाही. चला पुढे 43वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 43. 3 रुपये दराने 200 पुस्तकं व 5 रुपये दराने 300 पुस्तकं विकत घेतली तर सर्व पुस्तकाच्या दराची सरासरी. बघा 3 रुपये दराने 200 पुस्तक, 3 रुपयाने 200 पुस्तक किती पैसे होतील? 3 रुपयाने 200 पुस्तक खरेदी केली तुम्ही तर 600 रुपये. आणि नंतर दुसरी पुस्तकं अजून घेतली, ती कोणत्या दराची घेतली? 5 रुपये दरा. किती घेतली पुस्तकं? 5 रुपये दराने 300 पुस्तक. 300 पुस्तकाचे किती पैसे होतील? 1500. म्हणजे एकूण पुस्तकाचे पैसे किती झाले गेले तुमचे? 1500 आणि 600 म्हणजे 2100 रुपये. आणि याच्यामध्ये किती पुस्तकं खरेदी केली एकूण? 200 आणि 300 म्हणजे 500 रुपये. 500 पुस्तकं यांची ही खरेदी किंमत. आपल्याला सरासरी खरेदी किंमत विचारली. सरासरी बरोबर काय? एकूण किंमत भागिले पुस्तकाची एकूण संख्या. एकूण किती पैसे झाले खर्च? 2100. किती पुस्तकाला गेले पैसे? 500. एका पुस्तकाची खरेदी किंमत त्याला म्हणतात सरासरी. 2100 भागिले 500 करा. 2 शून्याला 2 शून्य गेले. संक्षिप्त करून द्या. 5 एके 5 24. 21 बरोबर 20 गेले. 1 राहिले. 1 वर शून्य घेतला 10. 5 गुणिले एका पुस्तकाची किंमत किती आहे? 4.2 रुपये. म्हणजे किती रे? 4.2 रुपये म्हणजे 4 रुपये 2 पैसे. मग 4 रुपये 20 पैसे. 4 रुपये 2 पैसे मांडायचे असतील तर ते मांडताना असे मांडले जातात 0.2. का मांडावे लागले? कारण 100 पैशाचा रुपया, 10 पैशाचा रुपया होता. तर म्हणजे 4.2 एका 0 दिला तर 4.2 शून्य. म्हणजे हे 4 रुपये 20 पैसे जातात. हे 4 रुपये 2 पैसे जातात. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. चला पुढे 44. अशी मोठ्यात मोठी संख्या जिने 24, 52, 59 ला भागल्यास प्रत्येक वेळी 3 बाकी होईल. 24, 52, 59. 44, 24, 52 आणि 59 भागलं तर बाकी 2 होते. काय करावं लागेल? तर 24, 52, 59 आपल्याला अशी पाहिजे की ज्या भागल्यानंतर बाकी 3 होते. सर पहिल्यांदा 24 वजा 3 करावं लागतं.
प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. म्हणजे या 24 मधनं 3 गेले 21, 52 मधनं 3 गेले 49, 59 मधनं 3 गेले 56. याचा मसाले काढावा लागेल. या तिन्ही संख्येला भाग जाणारी 7 आहे. 7 21, 7 7 19, 7 38 56. या तिन्ही संख्याला जर 7 ने भागलं तर बाकी 3 होणार. 24 ला 7 ने भागलं 7 त्रिक 21, बाकी 52 ला 7 ने भागलं 7 7 49, 52 मध्ये 49 गेले बाकी 59 ला 7 ने भागलं 7 3 56, 59 मध्ये 56 गेले बाकी 3. प्रत्येक गोष्ट या पद्धतीने बारकाईने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पुढं 45वा, किती रुपये दराने? तर 712 दराने 219 दिवसाचे सरळ व्याज 108 रुपये. आता इथं गणित सरळ व्याजाचे, सरळ व्याजाचं मुख्य जे सूत्र आहे काय? मदत भागिले 100. सरळ व्याज बरोबर मदत भागिले 100. आता या ठिकाणी मुद्दल लागते रुपया, म्हणजे मुद्दल दर कशामध्ये लागतो? दर साल, दर सेकंद. कालावधी कशामध्ये लागतो? वर्षात. आता इथं सूत्रामध्ये आपल्याला किंमत झालो, व्याज दिलेला आहे 108. 108 मुद्दल काढायचे. दर दर किती दिलाय? 12. कालावधी किती दिलाय? 219 दिवस. चालतो का 219? वर्षात लागतो. वर्षात कसा करा? वर्षात कसा करा? 219 महिने आहे का 12 मध्ये भागायला? 219 दिवस आहे म्हटल्यावर त्याला किती न भागला पाहिजे? दिवसाचे महिने वर्ष करायला म्हटल्यावर 365 नाही. इथं महिन्यामध्ये असलं तर मी त्याला भागिले 12 केलं. 219 दिवस इथे वर्ष करायला भागिले 365 करणं गरजेचं. मग आता इथं आपल्याला मुद्दलला मोकळा करायचा. हे सगळं इकडे पाठवून दिलं. 108 ला 100 आणि 365 भागिले इकडे आले तर गुणिले होतील. गुणिले 100 इकडे 365 आणि ते खाली हे 12 आणि 219 गुणिले ते इकडे पाठवले तर 219. मग आता इथे हे सोडवायचं. अशी एक संख्या आहे की ज्यांनी 219 आणि 365 ला भाग जातो. अशी संख्या कोणती? 73. गुण 73 या संख्येने भाग जातो. 73 त्रिक 219, 73 पंचे 265. ज्याला हे येतं ना, लक्षात येतं ना 73 ने भाग जातो, त्याला ते गणित सोडवत आहे. ज्याला हे कळत नाही ना, तो त्याला भागच लावता येत नाही. हा 219 चे भाग त्याला कळत नाही. त्यामुळे 219 जर दिवसांचा असेल तर त्याला 73 दिवसाचं, 73 चे दुप्पट 146 दिवसाचं, 219 दिवसाचं, 292 दिवसाचं एवढ्याच व्याज तुम्हाला इथं काढायला. किंवा मधला ते 1/5. नाही तर 12 ने 12 1 12 12 9 असतो दर्शे 3 1 3 3 त्रिक 9. मग राहिलं काय? 3 गुणिले 100 गुणिले 5 3 15. 15 ला 100 ने गुणलं ही मुद्दल किती येणार आहे? 1500 रुपये. सर बरेच नाही सर, म्हणलं पर्याय क्रमांक 2 च्या ऐवजी टाकतो पण ती 2 बी बरोबर. ओके ओके, याच्यामध्ये पर्याय दुरुस्त करावे लागतील. ओके बघू आपण ते आहे का ना. प्रश्न तयार करताना आता एक तुम्हाला पेपर सोडवायला दिला तर 1.5 तासामध्ये सोडवून मोकळा होता. हा पेपर तयार करण्यासाठी मला 4 तास लागतात. हा प्रत्येक प्रश्न तयार करून ते सगळं सेटअप तयार करायला, त्याचे उत्तरपत्रे वगैरे टाकायला मला 4 तास एका पेपरला लागतात. तेव्हा हा पेपर तयार होतो. त्यामुळे चुका झालेल्या आहेत, त्या चुका दुरुस्ती पत्रात मला ते लिहून ठेवायचं ना. निवासी त्यांनी हा पेपर प्रश्न नंबर दुरुस्तीचा लिहून ठेवा. पहिली 40 नंबर मला संध्याकाळी शिकल्यानंतर मला सांगा. उद्या सकाळी विचारलं, मी सकाळी विचारलं पहा कालच्या पेपरची दुरुस्ती तुला विचारलं होतं का सकाळी? हा चला, प्रश्न क्रमांक 46 मर्यादित जागेचे क्षेत्रफळ. पहा ही आकृती व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न क्रमांक 46 आहे. आकृती व्यवस्थित समजून घ्या. 2 पद्धतीने मी तुम्हाला समजून देणार आहे.
याच्यावरती माप आहेत. ती माप त्या पद्धतीने आपल्याला कापायचे तुकडे 2 1 1 2. हे 2 आहे, हे 2 आहे, 1 आहे, 1 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, हे 2 आहे, 7 आहे, 2 आहे, 2 आहे, हे 7 आहे, हे 2 आहे, हे 2 आहे. थोडंस हे काय करतो बरोबर सेंटर मध्ये हे 1 आहे. आता हे जर आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याने व्याख्या याचे तुकडे करावे लागतील. पण असा काही नियम नाही की कसे तुकडे करायचे. तुम्हाला आवडेल तसे तुकडे करा. त्या तुकड्यांना नंबर द्या, प्रत्येक तुकड्याचं क्षेत्रफळ काढा. नंतर दुसरी पद्धत पण शिकवायला. आता बाहेरचे तुकडे करू आपण. ही रेष वाढवू, ही रेष वाढवू. आता मला सांगा हे संपूर्ण 7 आहे, हे 2 आहे, त्यातले हे 1 गेले तर हे किती राहिलं? हा तुकडा नंबर 1. हा तुकडा नंबर 1 चं क्षेत्रफळ काढायचं म्हणतात. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती व्हायची? त्या 1 नंबरच्या तुकड्याची लांबी किती? 7. आणि रुंदी किती? रुंदी ही 2 आहे. ही किती येणार आहे? 1. पहिल्या तुकड्याची लांबी 7 गुणिले 7. ओके ओके, इथे 1 आहे. नाही आपल्याला इथं असता तर काय अडचण नाही त्याची. ओके, इथे 1 आहे, तो लिहिला आहे. ओके, इथं आपल्या 1 नंबरच्या तुकड्याला 7 गुणिले 1 7 आहे. आता हा 2 नंबरचा तुकडा, याची लांबी किती? इथं दिली किती आहे? 1. रुंदी किती आहे? या 2 नंबरच्या तुकड्याचं क्षेत्रफळ कसं काढा? लांबी गुणिले रुंदी. 1 गुणिले 1 1 गुणिले 1 गुणिले 1 2 होतात ना. 1 गुणिले 1. आता एक 3 नंबरचा तुकडा, इथे लांबी किती आहे? रुंदी किती आहे? लांबी किती आहे? रुंदी 1. 2 गुणिले 1 गुणिले 2 दिले काय करतात? 2 गुणिले 3. 2 गुणिले 2. या तुझे 7 ने 8 2 12. आलं लक्षात घ्यायचं. आता एखाद्या मुलाने हे तुकडे जर या पद्धतीने केले, पहा मी दाखवली तुम्हाला तुकडे करून. असा काही नियम नाही ना. एखाद्या तुकडा असा केला, त्याचा तुकडा केला, इथं असा तुकडा केला, पहा या ठिकाणी असा तुकडा केला, इकडे असा तुकडा केला. आता या तुकड्याचं याला 1 नंबर देऊ, याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ. 1 नंबरच्या तुकड्याचं क्षेत्रफळ काढायचं. रुंदी किती? 1. लांबी किती? 2. याचं क्षेत्रफळ किती आहे? 2 गुणिले 1 2. 2 नंबरचा तुकडा. आता हे संपूर्ण 7 होतं. हे किती आहे? हे 1 आहे, म्हणजे 1 गेलं. इकडे हे 2 आहे, हे 2 गेलं. इथं मध्ये किती राहिलं? 4 राहिलं. याची लांबी किती आहे? 4. आणि अशी रुंदी किती आहे? हे 2 आहे संपूर्ण. रुंदी किती आहे? 1. 4 गुणिले 1. 2 नंबरच्या तुकड्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे? 4. आता एक 3 नंबरचा तुकडा, लांबी किती आहे? 2. रुंदी किती आहे? 2. 2 गुणिले 2 4. याचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 4 आणि 4 8 आणि 2 10. आलं लक्षात? आता हुशार मुलगा हे पण करत नाही. तो कसा सोडवतो पहा. हुशार मुलगा काय करतो पहा, त्या आकृती बंदिस्त करतो. त्या आकृती अशी जोडून टाकतो. मग मोठा आयत बघतो तो. मोठ्या आयताची लांबी किती आहे? 7. पहा हे बंद माहित नाही आपल्याला. मोठ्या आयताची लांबी किती? 7. आणि रुंदी किती? 2. म्हणजे संपूर्ण याचं जर बंद केली आपण, तिथं लांबी क्षेत्रफळ किती आहे? 7 गुणिले 2 14. त्यातली या भागाचं तो कापून टाकेल, या भागाचं काढून टाकेल. या भागाची 7 आहे, त्यातली इकडे हे किती गेले? 1. आणि इकडे किती गेले? इथं मध्ये किती राहिले? एवढे 4 आहे. आणि इथं हे 2 आहे, त्यातले हे किती आहे? इथं दिलंय माग, इथे 1 दिलेलं माग. 4 गुणिले 4
4 गुणिले 4 एवढं काय करायचे, काढून टाकायचं, वजा करायचं. चौकात एक 4 गेली, उत्तर किती येणार आहे, 10. आणि पहिली पद्धत समजली, दुसरी पद्धत समजली, तिसरी पण समजली. आवडेल ती वापरा, तुम्हाला जसं पचेल, जसं खाता येईल, जसं चांगलं वाटेल सोडवायला ती पद्धत वापरा. उगाच जे पद्धत कळत नाही ती वापरू नका. जी कळते ही कळली, दुसरी करा, दुसरी पण येत असेल तो तिसरी पण प्रयत्न करा. एकदा दोनदा सोडवलं की लक्षात येतं. चला पुढे 47. एका सेवकाचा पगार दरमहा 2080 वरून 2600 पर्यंत वाढवला, तर सेवकाच्या पगार शेकडा वाढली. 2084 होता, तो वाढवला 2605 रुपये. तो वाढला किती, 2084 होता तो 2605 झाला, म्हणजे वाढला किती. 5 4 गेले 1, पुन्हा 8 नाही म्हणत आता घ्या, 10 गेले 2, 7 गेले 5, परत 2 गेले 0. म्हणजे त्याची मांडणी कशी करायची पहा. 2084 होता पगार, 2084 होता, 2084 ला वाढला किती, 500. 2084 ला 500, आपल्याला 100 लागतं. शेकडा, शेकडा म्हणजे 100 एक. मांडणी ही ज्याला कळली त्याचं गणित अगदी परफेक्ट येणार आहे. 2084 ला 521 हे कसं काढायचं. 2084 होता पगार, तो वाढला, वाढून 2605 झाला, मग तो 100 लागेल. अशा प्रकारे म्हणजे ही मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. मांडणी काय, एक्स बरोबर 521 भाग जाणाऱ्या संख्या असतात, लक्षात ठेवा. 4 ने भाग दिला, 4 1 4, 4 2 8, 4 25, वाढला किती, 25% पगार वाढला. उत्तर काय येणार आहे, 25%. या पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे, लक्षात यायला हवं. चला पुढे प्रश्न क्रमांक 48. 4 संख्या प्रमाणात आहे. 4 संख्या प्रमाण, अंत्यपद 2 आणि 54. अंत्यपद म्हणजे पहिलं पद आणि शेवटचं पद. आणि मधली इतर जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. मध्यपदापैकी एक पद 18 आहे तर दुसरं पद किती, एक पद 18 आहे तर दुसरं पद किती, असं विचार. जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तेव्हा अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. अंत्यपद म्हणजे 2 आणि 54, 2 गुणिले 54 बरोबर 18 गुणिले x, ही मध्यपद. नाही तर x ला मोकळा करावा लागेल. x ला 18 गुणिले ते इकडे पाठवले, भागिले होते 2 गुणिले 54 भागिले 18 बरोबर x. 18 × 18, 18 × 54, 3 6, ही संख्या 6 आहे. आता तुम्हाला कसं येईल, 2 18 6 54, या दोनाची किती पट येईल, 9 पट. 6 ची पण किती असतात, 9 पट. एखादा मांडला असेल, इथं 6 मांडले आणि इथं 18 मांडले, तर तिथं कसं होईल, 2 ची तिप्पट 6, 6 ची तिप्पट 18, 18 ची तिप्पट 54. आज उलट मांडलं की मग इथं जो बदलत नाही, जे हे समजून घ्या. चला प्रश्न क्रमांक 50, 49वा प्रश्न वाचा. 180 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासामध्ये कापण्यासाठी जीपला किती वेग वाढवावा लागेल. 180 किलोमीटर अंतर 4 तासात कापते. 180 किलोमीटर अंतर आहे आणि 4 तास हा काय आहे, वेळ आहे. मी तर काय काढायचंय, वेग. वेग बरोबर काय सूत्र आहे, अंतर आहे 180, वेळ किती लागला 4 तास. 180 भागिले 4 केलं तर 4 × 16, 4 × 25,
याचा अर्थ गाडीचा वेग किती आहे 45 किलोमीटर/आवर. आता हे अंतर आपल्याला 180 किलोमीटर 3 तासात जायचं. 180 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये. जिथं वेग काढायचं, वेग बरोबर अंतर भागिले वेळ 180 किलोमीटर अंतर. पण आता 3 तासात जायचे, गडबड आहे आपल्याला. मग काय झालं, वेगाने जावं लागेल. 3 म्हणजे काय झालं, वेगाने जावे लागेल 60 किलोमीटर/आवर. इथं जर मी प्रश्न विचारला असता 180 किलोमीटर अंतर 3 तासात जाण्यासाठी काय वेगाने जावं लागेल 60 किलोमीटर. इथं प्रश्न काय म्हणलेला आहे की किती वेग, की मी जातोय 180 किलोमीटर अंतर 4 तासात जातोय, 4 तासात जातोय. मला हे 3 तासात जायचं म्हणजे माझ्या गाडीचा वेग किती वाढवावा लागेल. 45 होता तो 60 ने जावं लागेल, म्हणजे वाढवावं किती लागेल तर 60 पर्यंत 45 वजा करावं लागेल. म्हणजे नुसतं एवढंच गणित नाही, हे पुढलं गणित खूप महत्वाचं आहे. 15 किलोमीटर/आवर एवढा वेग मला वाढवावा लागणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 50. 3, 36, 90 यांचा लसावी त्या संख्येच्या मासावीपेक्षा किती वेग जास्त. 30, 36, 90 बघा 30, 36, 90 यांचा लसावी मासावीपेक्षा किती वेग जास्त. यांचा लसावी त्या संख्येच्या मासावीपेक्षा किती वेग जास्त. लसावी पण काढायचे, मासावी पण काढायचे. मासावी काढायचं म्हणजे या तिघांचे कॉमन फॅक्टर काढायचे. तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भागले पहा 2. बेक कमी बेपंचे 10, बेक कमी 8 16, बेक 8 बेपंचे 10. आता कसे मिळेल 3, 3 5 15, 3 7 18, 3 3 3 5 15. आता तिन्ही संख्येला जातो का नाही. याचा हा गुणाकार म्हणजे याला काय म्हणायचं मसावी. मसावी किती येणार आहे 2 गुणिले 3 म्हणजे 6. आता लसावी काढायला हे 1 पर्यंत न्यायचं असतं. लसावी काढायला हे 1 पर्यंत न्यायचं असतं. 1 पर्यंत दिला. आता तिघांना जाणारी नाही, दोघांना भाग जाणारी संख्या आहे का कोणती 3 ने 15 तो 5 ने 3 ने दिली आपण 3 ने 3 गुणे 6 3 5 15 याला जात नाही 5 तसे. आता 5 ने जातो 5 1 5 5 1 5 हे 2 तसे. आपण 2 ने जातो बेक कमी बेक. या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी. इथं लसावी बरोबर काय 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 अशी मांडणी नसते. ही मांडणी असताना 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 असतात. इथं याचा लसावी किती 10 आहे 30 30 90 90 180. त्यातनं हा मसावी वजा करावा लागेल, कारण विचारले लसावी मसावीपेक्षा किती वेग जास्त. त्या दोघांच्या फरक आहे. 10 6 गेले 4 राहिले 8 गेले 7. उत्तर किती येणार आहे 174. 174 जास्त आहे. त्याला पट पण येतं. लसावी मसावीच्या किती पट आहे असा एक प्रश्न येतो. पुढे 400 मीटर लांबीची रेल्वे 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 40 किलोमीटर वेगाने ओलांडते, तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडे. 400 मीटर लांबीची रेल्वे आहे 400 मीटर लांब. प्लॅटफॉर्म आहे 100 मीटर लांब. प्लॅटफॉर्म आहे 100 मीटर लांबीचा आणि गाडीचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. वेग दिलेला आहे 40 किलोमीटर प्रति तास. प्लॅटफॉर्म ओलांडायचा म्हणलं फक्त रेल्वेची लांबी एवढं जाऊन चालणार आहे का नाही. प्लॅटफॉर्म ओलांडायचं म्हणलं रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी एवढं जावं लागेल. हे पहा उदाहरणार्थ गाडी रेल्वे येत आहे 400 मीटर लांबी, इथे इंजिन आहे. इथे प्लॅटफॉर्म सुरू झाला एवढा हा प्लॅटफॉर्म. गाडीचं इंजिन इथं आलं की प्लॅटफॉर्म ओलांडला का
हे 100 मीटर, ही गाडीची लांबी 400 मीटर आहे, प्लॅटफॉर्म 100 मीटरचा. मी इंजिन इथं होतं ते इथं आलं, प्लॅटफॉर्म ओलांडला का? नाही, प्लॅटफॉर्म ओलांडाय तर मी फक्त एवढं 100 मीटर जाऊ करणार नाही. मी इथं गाडीचं इंजिन इथं आलं आणि शेवटचा डबा जेव्हा प्लॅटफॉर्म वरून पुढे येईल तेव्हा म्हणायचं गाडीनं प्लॅटफॉर्म ओलांडलं. म्हणजे एवढं जायला म्हणजे प्लॅटफॉर्मचे 100 आणि या गाडीचे 400, असे किती अंतर जावं लागणार आहे? 500 मीटर. मग 500 मीटर अंतर जाण्यासाठी 40 किलोमीटर वेगाने किती वेळ लागेल? मी तर काढायचे वेळ. मुख्य सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता इथे वेळ काढायची, मग वेळ बरोबर काय सूत्र आहे? अंतर भागिले वेग. काय सूत्र आहे? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर किती आहे? 40 किलोमीटर भागिले वेग किती आहे? सॉरी, अंतर किती आहे? गाडीची लांबी, रेल्वेची लांबी 400 आणि 100 500 मीटर. गाडीचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर. आता हे पहा, 500 मीटर मधून 1 किलोमीटर पर आवर म्हणजे आहे का सारख्या प्रमाणात? नाही. जेव्हा असं येतं तेव्हा काय कशाने गुणायचं असतं त्याला? 18/5. 18/5 का 5/18? बघा, कन्फ्युजन 5/18 का 18/5? हे जेव्हा असा कन्फ्युजन होतं ना, याची एकमान पद्धतीत मांडणी करून घ्यायची साध्या सोप्या भाषेमध्ये. कधी तुमचं चुकणार? 40 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय होतो रे? याचा अर्थ एका तासाला 40 किलोमीटर. मग हे साध्या सेकंदात करून घ्या. एका तासाला 40 किलोमीटर. एका तासाचे सेकंद करा. 3600 सेकंदाला त्याचे मीटर करा. 40,000 मीटर. मग आपल्याला किती अंतर जायचे? रेल्वेचं 400 आणि प्लॅटफॉर्मचं 100 म्हणजे किती? 500 मीटर. कुठे लिहू? कुठे लिहू? सेकंदाखाली. कुठे लिहिलं पाहिजे 500 मीटर अंतर? 40,000. अंतराखाली अंतर पाहिजे. मग किती वेळ लागेल? तिथे येणार आहे. मांडणी काय होईल? x बरोबर 3600 गुणिले 500 भागिले 40,000. इथं 4 शून्य आहेत. ही 2 शून्य इकडे गेली, ही 2 शून्य इकडे गेली. 4 4 4 9 36. 9 गुणिले 5 9 5 45 सेकंद. इथं अंतर काढायचं असतं ना, अंतर काढायचं असतं ना त्या 518 आणि 18/5 इथं जो आहे हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे. 518 अंतर काढायचं असतं तेव्हा 518 आणि वेग आणि वेळ काढायचा असतो तेव्हा 18/5. इथं 5 एके 5 वरती 2 शून्य तसे एके. इथं एका शून्याला 1 शून्य दिला, इथे 2 ने दिला, 1 दुनी 4 1 पंचे 10 सेकंद. हे आम्हाला नाही आलं तरी चालेल, त्या 8वीला मात्र परफेक्ट आलं पाहिजे. 5वीला हे तुम्हाला नाही कळलं 18/5 का 5/18 तरी कळेल, पण हे तुम्हाला आलं पाहिजे बेसिक. हे सांगायला आलं पाहिजे, सोडवायला पण आलं पाहिजे. हे काय मी अवघड भाषेत सांगितलेलं नाही, त्यामुळे परफेक्ट लक्षात आलंच पाहिजे.
एका तासाला 40 किलोमीटर म्हणजे 1 तासाचे 3600 सेकंद, 40 किलोमीटरचे 40,000 मीटर, 3600 सेकंदाला 40,000 मीटर. तर हे 400 मीटर लांबीची रेल्वे, 100 मीटरचा प्लॅटफॉर्म, म्हणजे एकूण 500 मीटरला किती वेळ. ही मांडणी आली, तुम्हाला कुठेही चुकणार नाही. पुढे 52 वा. एका बादलीमध्ये 20 लिटर पाणी मावते, 3/5 भाग भरलेला आहे, तर बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल. 20 लिटर पाणी मावते, 3/5 भरलेला आहे, म्हणजे 20चा 3/5 लिटर किती भरलेला आहे. 5×5 5 × 20 12 लिटर पाणी भरलेलं आहे. आता आपल्याला पूर्ण भरायची बादली किती बसतं 20, त्यात आता असणार 12 वजा केलं म्हणजे अजून किती वतावं लागेल. 8 लिटर वतावं लागेल. मग हुशार मुलगा असं करतच बसत नाही. तो काय म्हणे 20चा 3/5 भरला म्हणजे रिकामा किती आहे. 3/5 भरलेला आहे, 2/5 रिकामा आहे, म्हणजे 20चा 2/5 एवढंच करेल. 5×5 5 × 20 4 दुने 8 लिटर भरावं लागेल. एका ओळीमध्ये तो उत्तर काढेल. हे त्याने केलं पाहिजे, त्याचे लक्षात घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53. एक दुकानदार 17 रुपयाला एक बॉल पेन किंवा 5 बॉल पेनचं पॅकेट 60 रुपयाला विकतो. 23 बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल. 17 रुपयाला एक पेन, एक पेन घेतला तर तो 17 रुपये. पण 5 पेनचं पाकिट जर घेतलं तर तो पाकिट केवढ्याला विकतो 60 रुपये. म्हणजे केवढ्याला एक पेन बसतो रे. 60 रुपयाला 5 पेन म्हटलं तर 12 रुपये. पण असा सुट्टा घेतला तर नाही, अख्खं पाकिट घ्या 60 रुपये. सुट्टा घेतला तर एक पेन 17 रुपये. मग आपल्याला 23 पेन घ्यायचे. एक सुट्टा घेताल का. 23 पेन घेण्यासाठी पाकिट किती घ्यायचा लागतो. 4 पाकिट घ्या आणि नंतर 3 सुट्टे घ्या. 4 पाकिट आणि 3 सुट्टे. 4 पाकिटाचे किती पैसे होतील. 60 रुपयाला एक पाकिट, तर 4 पाकिटाचे 60 एक पाकिट. 4 पाकिटाचे 240. 3 एक पेन 17 रुपयाला, 3 पेनचे 51. असे एकूण किती पैसे जातील 200. असं तुम्ही म्हणू शकत नाही त्याला की 4 पाकिट घेतले म्हणून पाकिटाच्या दरात 3 पेन देतील. नियम मी याच्यामध्ये गेला विनायक काय म्हणतात मार्ट मध्ये काय म्हणतात त्याला मार्ट वगैरे, तिथं त्यांनी सांगितलेली सूट एका वस्तू ती एक वस्तू फ्री. मग आम्हाला 2 नाही एकच घ्यायची नाही चालत. एका एक वस्तू फ्री, एक घ्या मग तुम्हाला दुसरी वस्तू मिळेल. मी 2 वस्तू मिळतील तेवढ्या पैसे. मग 100 रुपयाला पहा 50 रुपयाचं पाकिट आहे, एका एक फ्री. 50 रुपयाचं मग 2 पाकिट आहे. तुम्हाला की नाही आम्हाला मग 50 रुपयात 2 येतात, एक द्या की 25 रुपये नाही, एक द्या 50 रुपयात त्या एक पाकिट फ्री. म्हणजे तिथं 50 रुपये त्यांची विक्री. तुम्ही म्हणला मी एक द्या की मग 2 50 रुपये मिळतं, एक द्या की 25 रुपयाला नाही. पुढं एका परीक्षेमध्ये रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. लीलाला त्या परीक्षेमध्ये गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. तर तिघांना जर 83 गुण मिळाले तर गुरुदासला किती गुण मिळाले. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त. रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त. या ठिकाणी गुरुदासला x मानलं तर रमेशला x अधिक 15. आणि लीला आहे, या लीलाला काय झालेलं आहे गुरुदासपेक्षा 7 गुण कमी. लीलाला किती होती x वजा 7. आणि या तिघांची बेरीज दिलेली आहे 83. या तिघांचे मार्क x अधिक 15 अधिक x अधिक x वजा 7 बरोबर 83. हा x आणि हा x किती झाले 3x. हे अधिक 15 हे वजा 7. अधिक 15 वजा चिन्ह वेगळी असतील. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचे. 15 आणि 7 मोठी संख्या कोणती आहे 15. 7 गेले
8 मोठी संख्या कोणती आहे त्याला कोणतं चिन्ह आहे याला अधिक 8 बरोबर 83 हे अधिक 8 तिकडे गेले वजा होतील 3x बरोबर 83 वजा 8 83 ला 8 गेले 75 3x बरोबर 75 x बरोबर 75 भागिले 3 म्हणजे उत्तर येणारे 25 हे कुणाला मिळाले गुरुदास रमेशला किती 25 अधिक 15 40 लीलाला 25 पेक्षा 7 कमी 18 आता हे जर तुम्ही मांडलं की पहा इथं कोणाला सगळ्यात कमी मिळाले हे तुम्हाला समजून घेतलं गुरुदासपेक्षा रमेशला 15 गुण जास्त पण लीलाला 7 गुण कमी मग लीलाचे x मानले असते लीलाला x मानले असते तर गुरुदासला किती झाले असते गुरुदासपेक्षा 7 गुण कमी याच्यापेक्षा 7 गुण जास्त गुरुदासला 1 अधिक 7 झाले असते आणि याच्यापेक्षा 15 गुण रमेशला जास्त म्हणजे याच्यामध्ये अधिक 15 1 अधिक 7 अधिक 15 अशी मांडणी करता येते पण त्याला हे कळलं पाहिजे ज्याला हे कळतं त्याला अडचणीचं ते नाही चला पुढे 55वा प्रश्न 55वा प्रश्न m च्या 20%च्या 30% मध्ये 15 मिळाल्यास उत्तर 27 येते तर m बरोबर m च्या 20% मध्ये 30% मिळवले m च्या 20%च्या 30% मध्ये 15 मिळवले m च्या 20%च्या 30% मध्ये 20% मध्ये 15 मिळवले उत्तर किती येते 27 येते तुम्ही टॅब ओपन करून बसा मी मला हे सांगितलं पाहिजे उत्तर हे बोललं पाहिजे मोरे नुसतं हे लिहून घ्यायचं नाहीये हे मला त्याला प्रतिसाद देखील द्यायचा ओके तुम्ही लिहित फक्त बसताय लिहिलं तर पाहिजे 15 मिळवलं उत्तर किती येते 27 येते याची मांडणी काय होईल यम च्या म्हणजे काय 20% म्हणजे काय 20/100 च्या म्हणजे गुणिले 30% 30/100 आणि याच्यामध्ये 15 मिळवले तर उत्तर किती येत आहे 27 असं समीकरण तयार हे अधिक 15 येते तिकडे पाठवले तर काय होतील वाचा यम गुणिले 20% आता इथे याला संक्षिप्त रूप देऊ शकता हे 20%चे 30% बरोबर 27 वजा 15 27 वजा 15 गेले 12 आता इथं सोडवूया इथं एक इकडला शून्य गेला एक इकडला शून्य घालवला एक 6/100 होते यमले 6/100 बरोबर 12 यमला मोकळा करायचा आहे यमला 100 भागिले ते तिकडे पाठवले गुणिले होतील 100 हे 6 एकला गुणिले ते इकडे पाठवले भागिले 6 6 6 गुणिले 12 100 गुणिले 2 200 ही 200 संख्या आहे 200 चे 20% काढले तर 40 येतात 40 चे 30% गेले तर 12 येतात त्यात 15 मिळवले की 27 होतात चला पुढे 56वा प्रश्न 56वा प्रश्न वाचा 678 पहिले एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती 16,016 ने मोठी एक संख्या दुसरी संख्यापेक्षा 16,016 ने मोठी म्हणजे एक संख्या x मांडली तर दुसरी येणार आहे x अधिक 16,016 या दोघांची बेरीज येणार आहे 3,45,678 याची बेरीज x x 2x अधिक 16,016 बरोबर 3,45,678 हे अधिक तिकडे हे पाठवले तिकडे तर वाचा होते 2x बरोबर 3,45,678 वजा 16,016 वजाबाकी केली 2x बरोबर येणारे 8 6 गेले 2 7 गेले 6 7 0 गेले 6 5 मध्ये 6 जातात मानाचा आता घेता 15 6 गेले 9 4 2 गेले 2 3 अशी
2 x बरोबर 3,29,662. तर लहान संख्या x बरोबर गुणिले 2 आहे तिकडे भागिले 3,29,662 भागिले 2. 3 एके 3 सॉरी 2 एक बे बाकी राहिली 1 1 वर 2 घेतले 12 बेसक 12 शून्य राहिली 9 घेतले बेचोक 8 बाकी 1 राहिली 1 वर सांगितले 16 82 16 बेत्रिक 6 बेत्रिक. आता हे पद्धत वापरायची नाही हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगितलं. काय केले दोन संख्येची बेरीज दिलेली आणि हा दोन संख्येचा दिलेला आहे फरक. जेव्हा दोन संख्येची बेरीज आणि दोन संख्येचा फरक दिलेला असतो. लहान संख्या जर काढायची असेल तर दोन संख्येची बेरीज वजा फरक भागिले 2. आणि जर तुम्हाला मोठी संख्या विचारली असेल तर कोणती विचारली तुम्हाला संख्या मोठी संख्या विचारली. मोठी संख्या विचारली म्हणजे काय करायचं दोन संख्येची बेरीज अधिक फरक भागिले 2. याची बेरीज फरक मग आधी केला तर 8 7 14 4 1 7 8 9 0 6 6 7 5 11 1 5 5 6 3 ही दोन संख्येची बेरीज अधिक फरक आणि याला भागिले 2 केले तर आपल्याला काय येणार आहे मोठी संख्या. 3,61,694 भागिले 2 केले तर बे एके बे एक राहिली बाकी 1 16 बे 8 16 भाग शून्य राहिले बे 0 0 1 वरती 6 घेतले 16 बे 8 16 बे 4 एक राहिला बे 7 14 ही मोठी संख्या 1,80,847 आणि इथे आलेली 1,64,831 ही लहान संख्या. आणि इथं ही पद्धत वापरायची नाही. दोन संख्येची बेरीज त्याच्यातला फरक दिला असेल मोठी संख्या बरोबर दोन संख्येची बेरीज अधिक फरक भागिले 2. लहान संख्या काढायची असेल तर दोन संख्येची बेरीज वजा फरक भागिले 2. चला पुढील प्रश्न 57वा प्रश्न 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती लगेच डोळ्यापुढे तुमच्या आली पाहिजे. अशी घनाकृती लांबी रुंदी उंची सारखी असते. त्याची लांबी 6 आहे रुंदी 6 आहे उंची 10. मी एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती लांबी 10 रुंदी 6 10 गुणिले 10 एका याचं जायचं आहे 100 चौरस सेंटीमीटर एका पृष्ठात. अशी किती पृष्ठ असतात घनाला 100 गुणिले 6 600 चौरस सेंटीमीटर. घनफळ नाहीये पृष्ठफळ आहे चौरसामध्ये मोजतात. तर आपण 58वा प्रश्न 58वा प्रश्न 2 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. आणखीन 8 वर्षानंतर आईचे वय 40 होते तर मुलाचे आजचे वय पहा 2 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या 6 पट. 2 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाचे 6 पट. मुलाचे जर x मानले आईचे किती होणार आहे आईचे मुलाच्या वयाच्या 6 पट 6x. मग आज किती असणार आहे मुलाचं वय x अधिक 2 आईचं 6x अधिक 2. याचं झालं सरळ बसायचं मला तुला उद्यापासून इथं बसायचं नाही तू मागं जायचं. याचं झालं मुलाचं वय ना आईचं वय. आता काय त्याने म्हटलं 8 वर्षानंतर 8 वर्षानंतर याचं वय झालं 8 वर्षानंतर काय होईल एक अधिक 8 वाढेल. मुलाचं वय काय होईल x अधिक 2 अधिक 8 आणि मग आईचं किती होईल 6x अधिक 2 अधिक 8. तेव्हा त्यांचं गुणोत्तर काय आहे तेव्हा त्यांचं गुणोत्तर आहे 40 होईल. आईचं 8 वर्षानंतरचं होईल 40 होईल. आईचं 8 वर्षानंतर तो इथं 40 होईल. याच्यावर आपल्याला किंमत काढता येईल. 6x अधिक 2 अधिक 8 याची बेरीज किती 6x अधिक 10 बरोबर 40. अधिक 10 इकडे पाठवून द्या. 6x बरोबर 40 वजा 10 x बरोबर 6x बरोबर 30 x बरोबर 30 भागिले 6 x बरोबर 5. ही x ची किंमत आहे. मग आपल्याला कुणाचं विचारलंय
मुलाचं आजचं वय. आजचं वय कुठं लिहिलं इथे. एक्स ची किंमत किती आहे 5. एक्स अधिक 2. एक्स ची किंमत 5 अधिक 2 एकातून 2 7 वर्ष मुलाचं वय होणार. तर आपण 59वा प्रश्न 59वा प्रश्न मोठ्याने वाचा. आणि जर त्याने 43 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर 10 मिनिट लवकर कमी पोहोचतो. तर त्याने प्रवास केला 30 किलोमीटर वेगाने गेला तर 10 मिनिटं उशिरा. 30 किलोमीटर पर आवर या वेगाने गेला 10 मिनिटं उशिरा. आणि 42 किलोमीटर वेगाने गेला तर 10 मिनिटं लवकर. तर अंतर किती. तर काल परवा 2 दिवस हे गणित आले. इथं काय करायला लागतो. 30 आणि 42 लसावी. 30 आणि 42 लसावी. 30 आणि 42 लसावी. बोला दोघांना 2 ने गेले 15 21. 3 ने गेला 3 5 15 3 7 21. आता इथं काय पडत नाही. आता 35 पैकी 105 गुणे 210. इथं काय सूत्र आहे. अंतर बरोबर वेगाचा लसावी गुणिले वेळेतील फरक. फक्त ही वेळेतील फरक कशात लागतो तासात लागतो. वेगाचा लसावी किती आला 6. वेगाचा लसावी किती आला 210. आता माझा प्रश्न 105 गुणे 210. आणि तर 10 मिनिटं उशिरा 10 मिनिटं लवकर यातला फरक आहे. 10 मिनिटं उशिरा टाइम वेळेवर टाइम गेला 10 मिनिटं आणि पुढचे 10 मिनिटं म्हणजे किती झाला हा कालावधी 20 मिनिटं. म्हणजे 1 तासात पाहिजे आपल्याला. 20 भागिले 7 20 मिनिटं ते 1 तास. एका तासात 60 मिनिटं. इथं मला 1 0 1 0 गेले 3 ने घालवलं 3 गुणिले 6 3 27 2 10 20 7 गुणिले 10 70 किलोमीटर अंतर आहे. इथं 70 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी येणार 35 किलोमीटर. 10 किलोमीटर 10 मिनिटं लवकर 10 मिनिटं उशिरा. 10 मिनिटं उशिरा 20 मिनिटं बरोबर आहे. याचा लसावी काय 30 आणि 42 बरोबर. ठीक 135 किलोमीटर अंतर दिलेलं आहे. हा चला पुढे 60. 153 गुणिले 500 153 गुणिले 500 भागिले 25 गुणिले 100 गुणिले 4 ची किंमत काय. 153 गुणिले 500 भागिले 25 गुणिले 100 गुणिले 4 आणि दशांश चिन्हामध्ये उत्तर आहे. इथे या 100 ला हात लावायचा नाही. त्या 25 ने घालवा. 153 गुणिले 5 करा. छेदात 100 तसे ठेवा. तर दशांश उत्तर काढायला सोपं आहे. आणि पुन्हा बाहेर करत बसावं लागेल. छेदात 10 100 1000 ठेवता आले तर ठेवायचे. छेदात 10 100 1000. आपल्याला इथं छेदामध्ये 100 ठेवायचे. इथं संक्षिप्त करून द्यायचं नाही. दिलं तर पुन्हा तुम्हाला बाहेर करत बसावं. 153 गुणिले 5 5 त्रिक 15 5 1 5 25 120 अधिक 5 2 7 765 भागिले 100 2 शून्य दशांश 2 संख्येच्या अगोदर उत्तर येईल 7.65. चला पुढे सर लाईट चालू करायची का बंद चला यार
त्याला उतारा वाचा मोठ्याने. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव अत्यंत कडक उपवास करतात. हे बोल बा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते साध्या पाण्याच्या थेंबालाही शिवत नाही. एवढंच काय, तोंडातली लाळ सुद्धा गिळत नाही. सूर्यास्तानंतर खजूर खाऊन किंवा पाणी पिऊन उपवास सोडतात. इफ्तार मध्ये निरनिराळे गोड पदार्थ खातात. कुराणाचे पठण करून झोपी जातात. सूर्योदय होण्यापूर्वी 2 तास आधी उठून नमाज पडतात आणि नंतर जेवतात. सूर्योदय झाल्यानंतर ते पुन्हा उपवासाला प्रारंभ करतात. मुस्लिम बांधव कोणत्या महिन्यात उपवास करतात? झोपण्यापूर्वी कशाचे वाचन केले जाते? उपवासाला सुरुवात केव्हा करतात? सूर्य उगवल्यानंतर. कुठपर्यंत उपवास असतो? सूर्य मावळेपर्यंत. सूर्य मावळला की त्याचा उपवास संपतो. मग खजूर खाऊन ते उपवास सोडतात. इफ्तार पार्टी साजरी केली जाते. इफ्तार म्हणजे काय? तर एकत्र येऊन सगळ्यांनी गोड पदार्थ खाणे. पुढचा प्रश्न. म्हणजे असा प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यावा लागतो. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव उपवासाच्या दरम्यान पुढीलपैकी काय करत नाहीत? नाहीतला गोल केला पाहिजे. कारण उत्तर आपण काढतात म्हणून लगेच लिहून टाकतो. अशी चूक घडते. इथं चुकलेलं आहे. पाणी पित नाही. बरोबर आहे का चूक आहे? हे असं समजून घेतलं पाहिजे. काय करत नाही? पाणी पित नाही. बरोबर आहे. अन्नाचे सेवन करत नाही. बरोबर आहे. तोंडातली लाळ सुद्धा गिळत नाही. बरोबर आहे. वरील सर्व करत नाही. बरोबर आहे. काय करत नाही? सगळं करत नाही. हे कुठलं करत नाही असं आहे का? सगळंच करत. उत्तर काय मला पुन्हा आणि पैकी सूर्योदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पुढचा उतारा वाचा. चांगली माणसे नेहमी नम्र असतात. त्यांना जशी त्यांच्या गुणांची चांगली माणसे नेहमी नम्र असतात. त्यांना जशी त्यांच्या गुणांची जाणीव असते तशी दोषांची असते. असे म्हटले जाते की माणूस जसा मोठा होत जातो तसा तो नम्र होत जातो. कारण त्याला जाणवते की जग किती मोठे आहे, ज्ञान किती अफाट आहे. त्या तुलनेने आपण जे ज्ञान मिळवलेले आहे, यश मिळवलेले आहे, ते किती छोटे आहे. विद्या विनयेन शोभते हे तर तुम्ही नक्कीच ऐकले असणार. दुर्दैवाने काही माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. थोडे यश मिळाले तरी उद्दामपणे वागू लागतात. चांगली माणसे भरपूर यश मिळवली नम्र आणि कृतज्ञही राहतात. कारण त्यांना माहीत असते एकटा माणूस जगात काहीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या यशात इतर अनेक लोकांचा वाटा असतो. मी बाकीच्या सगळ्यांचा वाटा असतो. चांगली माणसे नम्र केव्हा होत जातात? मोठी होत गेल्यानंतर. पहिला करायची थोड्या यशामुळे ती उरळून झाली. या हाताने कोणता संदर्भ उतारत आलेला? अर्ध्या पुण्याने पिवळी होती. कोणती गोष्ट छोटी आहे? आपण मिळवलेले ज्ञान होईल. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. विनम्र ही चुकीची आहे. गुण दोष कृतज्ञ बरोबर आहे. सुदैव दुर्दैव बरोबर. नम्रच्या विरुद्ध काय पाहिजे रे? उद्धट. विनम्र नाही. हे समानार्थी शब्द. केलेल्या उपकाराची जाणीव असणारा, केलेल्या उपकाराची जाणीव नसणारा. एप्रिल मध्ये परीक्षेच्या केवळ 2 आठवडे आधी स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव आणखीन वाईट होत चाललेला आहे. ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते. जेव्हा स्वामी आपल्या आजी बरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले, लक्षात ठेव पोरा, परीक्षा आहे. आजी वाट पाहू शकेल, परीक्षा थांबणार नाही. जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल. तालुक्याच्या टोल्याने 9 ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठे ऐकू आला तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे, स्वामी अजून झोपला नाहीस. हा स्वामी हा विद्यार्थी इथं 10वीचा आणि त्याला बरोबर 9ला झोपायला पाठवलं जायचं. परीक्षा 10वीची 15 दिवस आली म्हटलं तर सगळे कडक झाले होते.
आता आजी बरोबर गप्पा मारत बसतो, चल अभ्यासाला बस, तिकडं तिकडं मम्मीच्या मागे फिर नका, चल अभ्यासाला बस. अशा पद्धती. स्वामी अजून झोपला नाहीस का, सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा. एके दिवशी त्याने वडिलांना विचारले, माझ्या परीक्षेबद्दल तुम्ही एवढे धास्तावलेले का, तुमच्या घरची तीच कंडिशन आहे. त्याचे वडील कसे बनले होते, आणि कठीण. कठीण म्हणजे खूपच रागीट झाले. स्वामी हिंडताना नसला तर त्याला कुठे पाठवले जाईल, अभ्यासाच्या टेबलाकडे. उलटाण्यातील हुकूम या शब्दाचा अर्थ आज्ञा करणे. वडील बदले चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले, एप्रिलच्या पहिल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एप्रिल. स्वामी कोणाबरोबर गप्पा मारत होता, काळजीबरोबर वाचा. परतताना सिकंदराची भेट एका साधूशी झाली. साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. सिकंदर त्याच्यासमोर उभा राहिला. त्याला वाटले की साधू आता मला प्रणाम करेल, पण त्याने तसे काहीच केले नाही. त्यावेळी त्याने म्हटले, कृपा करून एका बाजूला उभे राहा, ऊन माझ्यापर्यंत येऊन दे. सिकंदराने रागाने विचारले, माहित आहे का मी कोण आहे. साधूने काहीच उत्तर दिले नाही. मी एक सम्राट आहे, महान सिकंदर, त्याने म्हटले. साधू काय म्हणाला, सम्राट तू नाही, तू नाही, साधूने म्हटले. सिकंदर म्हणाला, होय मी आहे. सिकंदर म्हणाला, मी अर्धे जग जिंकले आहे. त्यावर साधूने शांतपणे म्हणाले, सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. जा बाबा जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर. सिकंदरने प्रणाम केला, तो मुकाट्याने निघून गेला. हे त्याला समजून चुकलं की आपण अर्ध जग जिंकले, मग फिरण्याचे काय कारण. महत्वाचं लोकांचं हृदय जिंकणं गरजेचं आहे. नुसतं हे तलवारच्या जोरावर जग जिंकून काय उपयोग नाही. तसं शेवट घडले आहे. एक एक भाग तो जिंकत गेला पुढे पुढे, पण मागचे लगेच जे सरदार होते त्यांनी आपला भाग परत ताब्यात घ्यायला सुरुवात. जिंकलेले भाग त्याचे पुन्हा त्याच्या ताब्यातून घेतले. मी तेच करत बसावं लागलं. पुढे आता साधूने सिकंदरला एका बाजूला उभा राहायला काय सांगितले. सम्राट बहुधा काय करीत नसतात, हिंडत नसतात. सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही, नाहीला बोल. कर्मचारी आहे, राजा, शासनकर्ता, विजेता हे राजाचे शब्द आहेत. कर्मचारी म्हणजे कामगार, राजा काय कामगार. लोकांच्या हृदयाला जिंकता येते कशाने, विजय या शब्दासाठी उतारण्यात आलेला समानार्थी शब्द ओके. धन्यवाद मित्रांनो. कच्चं काम तपासायचंय आणि मग आपल्याला जायचंय घरी.